Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। अंबरनाथच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात आपण आहोत, जो स्टेशन अंबरनाथ रेल्वे स्टेशनचा पट्टा आहे। म्हणजे आता संध्याकाळी नोकरदार वर्ग जो घरी परतत असतो आणि खरेदीसाठी काही लोक बाहेर पडलेली असतात, तर त्यांच्याकडनं समजून घेऊया नगर परिषद निवडणुकांसंदर्भात इथे काय वातावरण आहे। दादा, तुम्ही अंबरनाथचे आहात? हो, किती वर्ष इथे राहताय? 9 वर्ष होत आले। 9 वर्ष। शहरात काही सुधार दिसतोय? भरपूर सुधार आहे। काय काय जसं की नवीन आता शिवाजी महाराजांचं हे झालेलं आहे, स्मारक झालेलं आहे। झेंडा चौकामध्ये मोठा तिरंगा लावलेला आहे। अजून भरपूर सुविधा आहेत। नाट्यगृह झालेलं आहे, नंतर कचेरी झालेली आहे आपल्या पलीकडे। कोणी केलं हे सगळं काम? सरकारनेच, अजून कोण करणार? सरकारमध्ये कोण आहे? आता भरपूर जण आहेत त्याच्यामध्ये। एखादं नाव? बालाजी केनीकर आहेत, वाळेकर आहेत, करुंदले साहेब आहेत। काय वाटतं, अंबरनाथची परिस्थिती काय बदलली आहे, सुधारली आहे? सुधारलेली आहे ना। कोणी सुधारली? हे ना बालाजी केणीकरनी, वाळेकरनी, या लोकांनी भरपूर काम, खासदारनी काम केलेलं आहे। किणीकर रावेत शिंदेसोबत असं वाटतं की ठाकरेंसोबत राहायला हवं? ते आता त्यांचा प्रश्न आहे तो। त्याने काय देणं घेणं नाही, म्हणजे त्याने काय फरक पडत नाही? हा, पडत नाही, पण त्यांनी कामं भरपूर केलेली आहेत। तुम्ही जेव्हा मतदान करायला जाता त्यावेळेला हे राज्य पातळीवरचे विषय डोक्यात असतात की इथले स्थानिक विषय डोक्यात असतात? आम्हाला स्थानिकच विषय आहेत। काय वाटतं, शहर चांगलं आहे, राहण्यालायक आहे? हाँ, अच्छा है। काय चांगलं वाटतं? क्या चांगला है, सभी कुछ चांगला है इधर। सगळं चांगलं आहे, काही इश्यू नाही? नहीं कुछ नहीं। रस्ते चांगले आहेत, पाणी व्यवस्थित वेळेवर येत आहे, कचरा उचलला जातोय, सगळं व्यवस्थित आहे? हाँ, कोण करते हे सगळं? नगर परिषद नगर परिषदेत कोण करतं? काम करता होगा? नगर सेवक हैं, नगर परिषद है। कुठला पक्ष? भाजप करते, शिवसेना करते, काँग्रेस करते, राष्ट्रवादी करते? नहीं, भाजपा अभी तो भाजपा ही कर रही है। भाजपाही कर रही आहे। तुम्ही मुंबईत पण राहिलाय, मुंबईत राहिलाय, ठाण्यात राहिलायत आणि आता अंबरनाथ, तिन्ही ठिकाणी तशी शिवसेनेची सत्ता राहिलेली आहे पण तर शिवसेना चांगली काम करते? 2011ला मी कांदिवलीला होतो। हो, मीन्स जेव्हापासून मी अंबरनाथला आहेत ना, 16पासून शिवसेना छान आहे, चांगलं काम केलंय, परत यावी असं वाटतं? हां, मीन्स लोकलमध्ये मी ते BKVला राहतो, त्यांचे लोकल ग्रुप आहे, आमच्या लोकल मीन्स व्हॉट्सअप ग्रुप आहेत ते, म्हणजे जेव्हा काय प्रॉब्लेम होतो मी व्हॉट्सअपला टाकतो, रोड पावसामध्ये खराब होतं तर रिपेअर करून जातो, मच बेटर मीन्स कम्पेअर। परिषद ॲक्टिव्ह आहे? हो। आणि हाकेवर आमदार खासदार असतात, म्हणजे तुम्ही कुठला इश्यू ॲड्रेस केला? मीन्स लोकल जे लीडर आहेत ना, आमच्या डायरेक्ट कॉन्टॅक्ट त्यांच्याकडे आहेत। MP MLA किंवा मीन्स डायरेक्ट कॉन्टॅक्ट नाही आहे। शिवसेनाचे लोकल नेता मीन्स छान। 15-20 वर्षात तर अजूनच खूप चांगलं प्रगती झालेली आहे अंबरनाथमध्ये विविध क्षेत्रामध्ये। आणि कल्चरली तर हेरिटेज आहेच आपलं शिवमंदिरचं, त्यापासून ते सगळे चालूच असतात। आता शिवमंदिरला जाऊन आले, पण तिथला रस्ता अजून व्यवस्थित नाही आहे? कामच चालू आहे ना, काम सुरू आहे ते। हां, रिडेव्हलपमेंटचं जो काम आहे पूर्ण, ते घाट जसं आपल्या काशी बनारसमध्ये जसं आहे घाट, तसा घाट बनवण्याचा प्रयत्न तिथं चालू आहे। आणि तिथं आता जे आहेत ते आपले जे खासदार आहेत त्यांच्यामार्फतच ते काम चालू आहे। खासदारांचं चांगलं काम होतं? खासदारांचं चांगलं काम आहे इथं, समाधानी आहात तुम्ही त्यांच्या कामाला? आणि आमदार? हां, खासदार आमदार सगळे त्यांचं चांगलं काम सुरू? चांगलं काम सुरू आहे इथं। आता आपल्या राज्य सरकार जे आलेलं आहे त्यांना पण 1 वर्ष पूर्ण होत आहे, बरोबर। तर त्यांच्या अशी एखादी कामगिरी तुम्ही सांगू शकता की त्यांनी एकदम बेस्ट केली, आणि एखादं काम असं जे तुम्हाला अपेक्षित आहे की सरकारने केलं पाहिजे? राज्य सरकारचं म्हणजे पुन्हा आता मी सांगणार तर जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते चांगल्या प्रगतीपथावरचं, जसं आपण रोड्स बघणं, रोडचे प्रत्येक कामं, कोस्टल रोड असू द्या, अटल सेतू असू द्या, आमचे स्वतःचे जे मित्र आहेत नवी मुंबईला जे राहणार आहेत, पुण्याला राहणार आहेत, आता त्यांना सोयीस्कर झालेलं आहे मुंबईत येण्यासाठी। आणि जसं आपला एअरपोर्टचा पण प्रोजेक्ट आहे तो पण खूप छान आहे। म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे, इन्फ्रास्ट्रक्चर, लोकांना जी सुविधा, आम्हाला मेट्रो जी सुरुवात झालेली आहे आरेपासून ते कफ परेडपर्यंत, ते पण आमच्यासारख्या चाकरमान्य। अंबरनाथकर याबद्दलचा पण विचार करणार की मुंबईमध्ये कुठे कशी कनेक्टिव्हिटी? मी डेली अपडाऊन करतो कफ परेडला, तर मला CST पासून ते कफ परेड जायला आता अगोदर आम्हाला 1-1 तास लागायचा केव्हा। पण यामुळे तुमचे डिसिजन इन्फ्लुएन्स होतात, प्रभावित होतात की मुंबईमध्ये चांगला विकास होतोय, मुंबईमध्ये मेट्रो येते, तुम्हाला मुंबईमध्ये वाहतूक करायला चांगलं सोपं पडतंय, याचा विचार तुम्ही इथे मतदान करताना सुद्धा कराल की ते वेगळे मुद्दे असतात? नक्की कारण की करावंच लागेल, कारण की प्रत्येक गोष्टी एक दुसऱ्यावरती अवलंबून असतात। तर जसं आता त्यांनी जर का ते प्लान्स केलं आहे, जोपर्यंत इथून त्यांना सपोर्ट नाही मिळणार, जसं आपण सांगतो डबल इंजिन सरकार, ट्रिपल इंजिन सरकार, जर का तो डबल इंजिनचं सरकार आता केंद्रामध्ये आहे,
सरकार आता आपल्या राज्यामध्ये आहे आणि जर का अंबरनाथमध्ये पण तसं असलं की त्याचा फायदा होणारच. किती वर्ष राहत आहे? माझं वय 70 म्हणजे विचार 70 वर्ष इथे जन्मापासून इथेच राहत आहे. लहानपणापासून 70 वर्षात अंबरनाथ कसं बदललं सांगा? बदललं खरं खूप. कसं काय बदल झाला? बदल म्हणजे बरंच झालं. रेल्वेच्या बाबतीत बदल झाला, कंपन्याबद्दल झालं, MIDC झाली, त्याच्यानंतर नगरपालिका झाली. ती महानगरपालिका व्हायची अजून मार्गावर, पण ते जर राजकारण ती होऊ शकत नाही. एकदा महानगरपालिका झाली अंबरनाथ बदलापूर तर बेस्ट ठाणे जिल्ह्यामध्ये. आता नगराध्यक्षांचे ह्याचे इलेक्शन आहे नगरसेवकांचे ह्यांच्या त्याच्या, तर चांगली गोष्ट आहे, आम्ही नाही म्हणतो. पण काही ठिकाणी ना अतिरेक खूप झाला साहेब. मॅडम मी अक्षरशः अतिरेक खूप आहे मॅडम. कसला सांगू एक तर सिनियर सिटीजन आम्हाला चालायला येत नाही. हे सगळं बाजारात ह्यांच्यासाठी जागा आहे ऑलरेडी, हे लोक जात नाही माझी मार्केटमध्ये. मी माझं मत नाही, यांना शिस्तीत बसवलं तर हरकत नाही. हे आता यायचं आता रिक्षा आली किती वाल्यांचा त्रास. डेफिनेटली सगळ्यांना मला तुम्हाला पण होते, तुम्ही बोलू शकत नाही. सांगतो नाही रिक्षाच्या बाबतीत पण तेच आहे. मागे पुढे होतात जायला हे आले असंच पार्किंग, हे सगळं पार्किंग. हे सगळं कोण करतं? म्हणजे जी डेव्हलपमेंट होते किंवा ज्या त्रुटी राहिलेल्या आहेत तुम्ही म्हणताय, या सगळं करतंय कोण? ते आता नगरपालिका परिषदेत कोण आहे? आता नगरपालिका सत्तेत दोन्ही पार्टी, BJP पण आहे, शिवसेना पण आहे, काँग्रेस पण आहे. सगळे कसे सत्तेत असते? सत्तेत आहे ना आता. रुलिंग सत्या याचे शिवसेनेवाल्यांचे. काँग्रेस आणि शिवसेना आणि भाजप थोडी सत्तेत एकत्र नाही ना, पण आता शिवसेना आहे ना सत्तेत. शिवसेना आहे सत्तेत. चांगलं काम चाललंय चांगलं व्यवस्थित चाललं. शिंदेंनीच पुढे राहावं असं वाटतं कायम? राहू ना, हरकत नाही ना. चांगलं काम तर त्या माणसाला हे सपोर्ट असणार ना आमचा. चांगलं काम केलं तर, नाही केलं तर नाही होणार. इथे अंबरनाथ बदलापूरमध्ये असं शिंदेची शिवसेना वर्सेस भाजप सुद्धा पाहायला मिळतं. दोघांमध्ये कोण चांगलं आहे? नाही, दोघांमध्ये ॲक्च्युली शिवसेना सत्तेत. शिवसेना चांगली आहे. इथे पहिल्या पण शिवसेनेचं राज्य आहे. एवढे वर्ष अंबरनाथमध्ये आहात, काही फरक जाणवतो अंबरनाथच्या शहरीकरणामध्ये? हाँ खूप. इन लास्ट 10 years खूप सोलार लाईट्स आहे, कॉन्क्रीट रोड आहे, घरासमोर गार्डन आहे, हर एक फॅसिलिटी आहे. पण आता हे आम्ही स्टेशन एरिया बघतोय, फेरीवाले खूप आहेत, रिक्षा कशाही पद्धतीने चालवल्या जात आहेत. याला काही शिस्त दिसते का की हे नॉर्मलाइज झालं? पहिल्यापासून तर एक खूप चांगलं झालं आहे कम्पेअर टू 10 years बॅक. अँड आता तर खूप चेंजेस आहे. हे चेंजेस कुणामुळे झाले असं वाटतं? ऑफकोर्स द गव्हर्नमेंट. कुठलं? शिवसेनेमुळे झालेले आहेत. इथले आमदार खासदार चांगलं काम करतात. ऑफकोर्स खुश आहात त्यांच्या? ऑफकोर्स लई. आता लोकल इलेक्शन्स आहेत, त्याच्यामध्ये पण त्यांनी रिइलेक्ट व्हावं असं वाटतं? सी मला आय डोंट म्हणजे पार्टी नाही बघत. आमच्या जे आमदार आहेत, जे खासदार आहेत, घरासमोर अगर तुमच्या गार्डन एकदम नवीन, आता आमच्या घरासमोर नवीन नेहरू गार्डन आहे, सोलार लाईट्स आहेत, कॉन्क्रीट रोड आहेत, पाण्याची फॅसिलिटी आहे, तर पार्टीच्या हिशोबाने बघायला गेलं तर शिवसेना ओनली श्रीकांत शिंदे. तुम्ही लाडकी बहीण योजना घेता? हो घेतो. येत आहेत पैसे वेळेवर? हो येत आहेत. या महिन्यातच येतात की नंतर येतात? नाही थोडंसं पुढे मागे होतात ते, पण येतात आहे वेळेवर. खुश आहात? म्हणजे योजना सुरू राहावी? हां सुरू राहावी. KYC पूर्ण करायला सांगितलंय, केलंय? नाही केली. नाही केला? बंद होईल योजना. KYC करून घ्या, मंत्र्यांनी सांगितलं तसं. ताईंकडनं. ताई तुम्ही किती वर्ष इथे आहात? 17 साल हो गया. 17 साल. कहाँ से हो? तमिलनाडु से आए. तमिलनाडु से. वोटिंग यहाँ पे है या वहाँ पे? इधर ही है. इधर ही है. तो क्या लगता है अभी यहाँ की जो नगर निगम है, यहाँ की जो सरकार है, काम अच्छे से कर रही है? हाँ करता है ना. क्या क्या काम बता सकते हो आप जो अच्छे हैं? अभी तो नया नया काम कर रहे हैं, रोड सब बनाता है, सब चीज़ करता है ना. अभी मेरे को इतना मालूम, नगर पालिका सब अच्छा काम करता है. लोग कौन सा नेता आपको अच्छा लगता है? कोई भी आएगा तो भी अच्छा करना चाहिए. नहीं, लेकिन आप यहाँ पे वोटिंग करते हो तो यहाँ के नेताओं के नेता पता है यहाँ के? मेरे को लगता है BJP का करने का. BJP चांगलं काम करते असं त्यांचं मत आहे. अंबरनाथपेक्षा बदलापूर डेव्हलप झालं जास्त. उलटी डेव्हलपमेंट झाली. जे शहर मागे आहे मुंबईपेक्षा ते पहिले डेव्हलप झाले. का असं झालं? असं उलट अंबरनाथमध्ये MIDC वगैरे आहे. MIDC आहे पण प्रॉपर पॉलिटिशियन्स तेवढी साथ इथे नाही आहे जेवढी बदलापूरला आहे. असं का झालं असेल? बदलापूरमध्ये असं काय? डेव्हलप आहे, त्याच्या टेक्नॉलॉजी चांगले आहे, तिथे भरपूर गोष्टी फॅसिलिटी आहे. तिथे तुम्ही बघा आता चांगले मोठे मोठे शोरूम्स झाले, मॅकडॉनल्ड झाले. अंबरनाथला काय आहे अजूनपर्यंत?
तिथे तुम्ही शोरूम्स बघा, तुम्ही कातरगावला जावा, इवन पनवेल हायवेला तुम्ही बघा तिथे किती डेव्हलप आहे. पण त्यांनी प्रॉपर प्लॅनिंग करून ते डेव्हलप करतात. पण इथे तसं काहीच नाही आहे. आता तुम्ही नॉर्मली हा स्टेशनचा रस्ता बघा. हां, आता ह्यांना ॲक्च्युली मार्केटवाल्यांना ह्यांना किती वर्षापासून ते त्यांना एक प्रॉपर जागा दिली असती तर हा रस्ता पूर्ण मोकळा होतो. तर हा पब्लिक ब्रिज आहे. आता पब्लिक ब्रिजवरून बघा माणसं येणार कुठून, कारण की ते फ्रूट्सवाले आले. हां, मग तिथं माणसं प्रॉब्लेम कुठून आला. हे मुद्दे मतदान करताना लोक विचारात घेतात. डेफिनेटली आहे ना, तेच तर प्रॉब्लेम आहे ना मॅडम. आम्ही 40 वर्षापासून बसतो इकडे, तर आमच्यासाठी पण काहीतरी केलं पाहिजे ना. इथले विक्रेते आहात? हो. काय विकता? कुठे तुमचं आहे? फ्रूट्स आहे तिकडे. हो. आता तर पण काहीतरी केलं पाहिजे ना. आज आम्ही एवढ्या वर्षाचं बसतो, कुणी येतं आम्हाला उठून जातं. आमच्यासाठी पण काहीतरी केलं पाहिजे. असं परिषदेचा कुठला व्हॅन येते आणि तुम्हाला नगरपालिका पण देते ना त्रास, आम्हाला देते ना. पण काय असं जास्त काय फंक्शन मोठं काय असेल तर आम्हाला सुट्टी करावी लागते इकडे. येतात तेव्हा काय मग तुम्हाला फाईन मारतात, दंड करतात? फाईन वगैरे नाही मारत. मागे सरका, मागे सरका, मागे सरकून बसा, खूप त्रास आहे तुमच्यामुळे असं सांगतात. सांगा, तुम्ही लाडकी बहीण योजना मिळाली तुम्हाला? हो मिळाली. हो मिळाली. आनंदी आहात त्याच्यावर? हो हो, खूप आनंदी. पण महागाई थोडी कमी केली पाहिजे. आता लाडकी बहीण योजना मिळते पण ती एकाच ह्याच्यामध्ये जाते, फक्त गॅस सिलेंडरलाच निघून जाते. ती 800-900 रुपयाला गॅस आहे. मला म्हणजे शिंदे साहेब असं बोलताना ऐकायला मिळतात, फडणवीस साहेब बोलताना ऐकायला मिळतात की लाडक्या बहिणी आमच्या पाठीशी आहेत. मग नेमके 1500 मिळालेत म्हणून पाठीशी आहे? नाही, असं काही नाही. आता मिळायला लागले 1500च्या अगोदर थोडी मिळायचे. मुद्दा माझा पूर्ण वाक्य का 1500 मिळाले म्हणून पाठीशी आहेत की गॅस सिलेंडर महाग आहे म्हणून नाराजी? असं काही नाही आहे. महागाई तर सर्वांचीच आहे, गॅस सिलेंडरचीच नाही आहे. भाजी महाग आहे, फ्रूट्स महाग आहे, सगळंच महाग आहे. तसं काय नाही. हाय, पाठीशी आहे ना. चालतं ते चालतं असं झालं. हो, जे आहे ते चालतंच. महागाई सोबत जुळवून घेणार. काय करणार, दुसरं काय पर्यायच नाही आहे ना. मग काय करणार. कोणाचं तरी याच्यावर नियंत्रण असेल ना. महागाई नियंत्रणात आणणं हे कोणाचं काम आहे? सरकारचंच काम आहे ना. तरी तुम्ही म्हणता सरकारवर मी खुश आहे. हो आहे ना. आता चाललंय एवढं ठीक आहे. महागाई सुद्धा चालवून जाईल. ओके. अंबरनाथ जसं आहे तसंच आहे. काही सुधारणा म्हणजे एवढं पाहिजे तसं जो तो आपापल्या हिशोबाने सुधारणा करून घेणार. तुम्हाला काय वाटतं, जो काही सुधारणा होती ती कोणामुळे होते, कोण करतंय? आता सध्या जरी जे चेंजेस आहेत ते माननीय मोदी सरांचे. आणि इथे तरी मी स्वतः BJPचीच आहे, त्याच्यामुळे आहे जे काही सुधारणा होते दादा यांनी स्वतःहून. तुम्ही स्वतः भाजपचे जर आहात तर तुम्हाला असं वाटत नाहीये का की हे सगळं आता इथे अनधिकृतरित्या आहे? स्टेशनच्या 500 मीटर परिसर. हे बघा, हे मी स्पष्ट सांगते की हे 7 वाजेपर्यंत इथे कोणीही नसणार तुम्हाला दिसणार. एकदा म्युन्सिपाल्टीचं हे बंद 8 झालेत, 8:15. हां, मग त्याच्यानंतर हे सुरू होणार. म्युन्सिपाल्टीचं एकदा त्यांचे मेंबर्स लोक येऊन गेले. पण ह्याच्यावर कंट्रोल ठेवणं तुमचं काम आहे ना, म्हणजे भाजपचं आहे. पण भाजपवाल्यांचं आता या लोकांनी ऐकलं तर करतील ना. आमचे लेकरं बाळ काय करायचे? आमचे लेकरं बाळ आम्हाला आंधळे, कुणाचा नवरा आहे कुणाला नाही आहे, हातावरचं पोट आहे आमचं, आम्ही गरीब काय करावं? आम्हाला आमच्या गुडघ्यातून या गोष्टीसाठीच कायम ही लोक माझ्याकडे विचारतच असतात, कारण मी दररोजची येणारी आहे. त्याच्यामुळे ते एकच विचारतात, मॅडम आमच्यासाठी काय करू शकाल? तर आम्ही यांना जागा होती, यांना जागा आहे मागे म्युन्सिपाल्टीने की त्यांना दिली तिकडे जागा, तर ती लोक तिकडेच बसतील ना. म्युन्सिपाल्टी देत नाही. दिले धंदा होईल ना त्यांना. जे आता ही लोक कसं आहेत, पोट पाणी सकाळी बसायचं संध्याकाळी. मला त्यांच्या समस्या माहिती आहेत. माझा प्रश्नच हा आहे की तुम्ही भाजपच्या कार्यकर्ते आहात आणि भाजपचंच सरकार आहे राज्यामध्ये, इथे युतीचंच आमदार खासदार निवडून येतात. आता करणारच ही लोक बोललेत, आता करून दाखवूया. गरीबाला पळू दे ना, आम्हाला कुठं जावं गरीबांनी? आम्ही कुठं जायचं? आम्ही 40 वर्ष झाले, मला नवरा नाही, 3-4 लेकरं आहेत. माझा लेकरं शिकलेले पोरं आहेत, त्यांना नोकरी पाहिजे नाही, नोकरी लावून नाही द्यायचं. आम्ही नाही बसणार ना. काय करणार मग आमचे लेकरं बाळ? शिकलेलं माझा पोरगा 18वी झालेला आहे, घरात बसलेला आहे. म्हातारी बाईला होत नाही काम, 50-60 वर्षाची बाई इथं भाजी घेऊन बसते. म्युन्सिपाल्टी आल्या असे फेकून देतात. माझा दम ऐसा काम तो करता है म्युन्सिपाल्टी. हम लोग भी कोई कामा के देने वाला नहीं है, अकेला कामा के हम वर्षापासून 40 वर्षापासून माझ्या पोरांना तर बिलकुल काम नाही, आणि इथले जन्म इथला झालेला आहे अंबरनाथचा, तरी माझ्या पोरांना काम नाही. एक मिनिट, हळूहळू थोडं. मुलाचं शिक्षण काय झालं? माझ्या मुलाचं 10वी आहे, इंग्लिश मीडियम. एक मुलगा दुसरा 10वी आहे, इंग्लिश मीडियम. मुलगी पण 13वी आहे, इंग्लिश मीडियम. पण त्यांना झाडू मारायचे सुद्धा साधे कामं नाही आहेत. का बरं देत नाहीत? देतच नाही आम्हाला, कोणी सांगतच नाही. ऑनलाईन करा, मग जागा फुल झाली. झाडू पण मी बोलते, संडास धुवायचे जरी कामं दिले तर आम्ही करू, पण लेकरांना कामं भेटत नाही. 25 रुपये पावती रोजचे फाडतो. 25 रुपये पावती दंड आकारतात. धंदा करून कुठे देतात, फेकून देतात. ऐसा इधर भी लगाएगा बोलता.
खंबा लगाने का हम लोग किधर जाने का उलटा 40-40 वर्षाचे पळून लावते आणि मोठ्या लोकांच्या गाड्या लागतात नगरसेवकच्या मग मोठ्या नेता लोकांच्या गाड्या लागतात आणि आम्ही 40-40 वर्षापासून बसतो आम्हाला बोलतात उठून पळा माल नेतात गाडी नेतात तोडफोड करतात असं आहे 40 वर्ष जवानीची म्हातारी झाले मी जवानीचे म्हातारी झाले पण काय नाही काम नाहीये बोला बिलकुल काम धंदे मला आता सांगा तुमचे नेते ज्यावेळेला इकडे येतात प्रचाराला त्यावेळेला तुम्ही येताना सांगता का सगळं सांगतो एक दिवस येतात हात जोडतात निवडून फेकू देतात एक दिवस पडले मग परत 5 वर्षांनीच आपल्याकडे येणार मध्ये कोणी येत नाही मोर्चा आसन काय आसन दांडके घेऊ पोलीस लोक येतात उठा पळा असंय लय परेशान आहे आम्ही नेता लोकांशी तर नेता लोकांची बातच करू नका मग कसं काय एवढ्या समस्या असताना हे लोक निवडून येतात कसे येतात काय माहिती बाबा आम्ही तर वोट दुसऱ्याला देतो दुसऱ्यात निवडून येतो असं आहे अंधाऱ्यामध्ये पेट्या पैसे पार्सल किसको अपन वोट डाल दो जीत के ही नहीं आता हम लोग अंबरनाथ मध्ये तर एवढं बोकस वोटिंग आहे ना तुम्हाला काय सांगू ज्या एरियामध्ये 100 वोटिंग असतं तिथं 250-300 वोटिंग होती मी होते निवडणुकीला मी होते गेल्या टायमाला पण आम्हाला काही येतच नाही आपण किती कोशिश करा गरीबाची निवडणूक नाहीये पैशावाल्याची निवडणूक आहे जे पेट्या देईल ते येईल इकडे अंबरनाथ मध्ये तर खूप पॉलिटिक्स आहे खूप गरीब लोकांची तर निवडणूक नाहीये आता आम्ही एकदम गरीब आहे आमची इच्छा जरी झाली निवडणुकीला तर आम्ही उभा राहू शकत नाही आणि राहिलं तर मग मार तरी खाणार नाही तर आमचं काहीतरी होणार मग आमच्या मागं गुंडे लोक लागणार त्याच्यामुळं आम्ही निवडणुकीला सुद्धा उभा नाही राहू शकत 1 वर्ष उभं राहिलं त्याच्यातच माझ्या आईने बघितलं की काय पॉलिटिक्स काय आम्ही सुद्धा बघितलं काय असे गुंडे लोकांसारखं नेता लोकांचा गुंडे कोण नेता म्हणजे कुठले म्हणजे कुठलाही नेता जो एरियामध्ये उभा राहतो तो नेता झाला 10 नेते उभा राहतात आपण कुणाचं नाव घेणार पण आपल्याला दाबतात ना आपल्याकडे काय पैसा आहे का आमच्याकडे पैसा आहे का आता मी 7 लाख रुपये खर्च केले 7 लाख माझ्या जिंदगीची कमाई पूर्ण घातली मला वाटलं माझ्या एरिया माझ्याकडनंच आहे एरियाने दिली वोटिंग पण निवडून कशी नाही आले तेच माहीत नाही दुसरेच निवडून आले अंबरनाथ शहरामध्ये आपण अनेक लोकांशी आज बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि होऊ घातलेल्या नगर परिषद निवडणुकांचं वारं हे किमान अंबरनाथ शहरामध्ये कसं वाहत आहे या दिशेने आजच्या या सगळ्या प्रतिक्रिया घेण्याचा हा प्रयत्न होता ज्यातनं स्वाभाविकपणे दिसून हे येते की अनेक नागरी समस्या आहेत पण ॲट द सेम टाईम थोड्याफार प्रमाणात का होईना विकास झालेला आहे पहिलं अंबरनाथ शहर जे आहे ते काट टाकतंय अशाही लोकांच्या भावना आहेत त्यामुळे जास्त कल हा आत्ताच्या घडीला तरी सत्ताधारी पक्षांकडे म्हणजे शिवसेनेकडे आणि खास करून झुकताना आपल्याला पाहायला मिळतं कारण इथले आमदार खासदार सुद्धा तसे शिवसेनेचे आहेत त्यामुळे नगर परिषद निवडणुकांमध्ये शिवसेनेकडे जास्त ओढ राहील असंही पाहायला मिळालं अगदी म्हणजे ज्येष्ठ नागरिक असतील किंवा तरुण मतदार असतील महिला असतील त्यांच्या तोंडी सुद्धा अगदी सहज पद्धतीने शिवसेनेचं नाव येत होतं भाजपची सुद्धा नावं अनेकांनी घेतलेली आहेत विरोधकांबद्दल तसं फारसं कोणी इथे बोलताना पाहायला मिळालं नाही कोणी विरोधकांची नावं घेतली नाहीत विरोधक आत्ताच्या घडीला जे खास करून मुद्दे मांडताना आपल्याला पाहायला मिळते ते कुठेतरी मुंबईपुरता मर्यादित आहेत का मुंबई लगतच्या काही पट्ट्यांपुरता मर्यादित आहेत का असं दिसतंय पण अंबरनाथमध्ये आज जेवढ्या लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला कुणाकडनं सुद्धा विरोधी पक्षातल्या कुठल्या नेत्यांचं नाव आलं नाही किंवा ते जे मुद्दे मांडतात मतचोरीचा असेल मराठीचा असेल इतर काही मुद्दे असतील भ्रष्टाचाराचे मुद्दे आता बाहेर येताना पाहायला मिळत आहेत तर ती सगळी प्रकरणं जी आहेत ती त्या पट्ट्यापुरताच मर्यादित आहेत असंही यातनं दिसते कारण की अंबरनाथ असेल बदलापूर असेल या ठिकाणी फिरल्यानंतर कुणाच्याही तोंडातनं ह्या सगळे राज्य पातळीवर तापलेले राजकीय मुद्दे आपल्याला फारसे ऐकायला मिळाले नाहीत खास करून इथले जे स्थानिक मुद्दे आहेत रस्ते वाहतूक कोंडी जसं तुम्हाला इथे शहरामध्ये दिसत असेल की साधारणतः आत्ता रात्रीचे वाजलेले आहेत 8:45 पण या सुमारास सुद्धा रस्त्याच्या दुतर्फा वाहनं ही पार्क्ड आहेत
जे नो पार्किंग झोनमध्ये सुद्धा खरं तर आहेत. अनेक ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा फेरीवाले सुद्धा बसलेले आहेत, ज्याच्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होतो. स्टेशनच्या परिसरामध्ये सुद्धा काही कामंही सुरू आहेत आणि अगदी लगतच हे फेरीवाले बसल्यामुळे स्टेशनमधून इमिजिएटली जी लोक बाहेर पडत आहेत त्यांना सुद्धा थोड्याफार प्रमाणात इथे त्रास हा होत आहे. तर अशा काही समस्या आहेत. बहुतांश लोकांचं तरीसुद्धा इथले जे सत्ताधारी पक्ष आहेत त्यांच्यावरच ते जास्त खुश असलेले सुद्धा पाहायला मिळत आहेत. तुम्ही सुद्धा अंबरनाथकर असाल तर आवर्जून तुमच्याही प्रतिक्रिया, तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा कॉमेंट बॉक्समधून जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा. आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनिमित्त ऑन ग्राउंडचं कव्हरेज मुंबई तकनं सुरू केलेलं आहे, त्यामुळे मुंबई तकसोबत असेच जोडलेले राहा. यूट्यूब चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ सेक्शनमध्ये असेच महाराष्ट्रातले अनेक ठिकाणचे ग्राउंड रिपोर्ट्स जे आहेत ते तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. तुर्तास आता इथेच थांबतोय. कॅमेरामन किरण चपाळसह मी अनुजा, मुंबई तक, अंबरनाथ.